एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना कोर्टाने झटका दिलेला आहे आणि अँटेलिया स्फोटके प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यास कोर्टाने नकार दिल्याची माहिती आता समोर आली आहे। विशेष एनआयए न्यायालयाने शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावलाय आणि 25 फेब्रुवारी 2021 ला अँटेलियाजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये 20 जिलेटिन स्टिक असलेली बॅग सापडलेली होती। अंबानी कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी चिठ्ठी सुद्धा या स्कॉर्पिओमध्ये आढळून आलेली होती आणि याच प्रकरणामध्ये ठाण्यामधील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना जून 2021 मध्ये अटक झालेली होती। आता प्रदीप शर्मा सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, तपासाची व्याप्ती कशी वाढते? कोर्टाने नकार दिलेला आहे, अर्ज फेटाळून लावलाय। हे संपूर्ण प्रकरण आहे ते 2021 मधलं आहे आणि आपण पाहिलं तर 2021 साली अँटेलियाच्या खाली जी स्फोटकं ठेवण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात हा संपूर्णपणे जो प्रकार घडलेला होता त्यामध्ये प्रदीप शर्मा यांचं देखील नाव आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली होती, त्यांना अटक करण्यात आलेली होती। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना मात्र प्रदीप शर्मा आहेत ते 2023 पासून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनावरून ते बाहेर होते आणि त्यांनी आता जो आहे तो दोषमुक्तीचा अर्ज आहे तो केलेला होता, परंतु या ठिकाणी त्यांचा जो अर्ज आहे तो एनआयए न्यायालयाने आहे तो फेटाळलेला आहे। त्यामुळे माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हा हायकोर्टाचा झटका आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि या संपूर्ण प्रकरणात आता पुन्हा एकदा त्यांना तुरुंगात देखील जावं लागेल आणि याच संदर्भात आता पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु हे संपूर्ण प्रकरण आहे ते 2021 मध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांना 17 जून 2021 रोजी अटक आहे ती झालेली होती आणि आता जो अर्ज आहे त्यांच्या जामिनाचा आणि दोषमुक्तीचा तो मात्र फेटाळलेला आहे। नाही, बरोबर आहे। आणि पोलीस यापुढे आता काय कारवाई करतात फेटाळून लावल्यानंतर अर्ज ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।